अलिबाग वडखळ मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे। या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। वाहनधारकांचा त्रास तर वाढलाच आहे, मात्र सामान्य नागरिकांचा संयमही आता संपत चाललाय। या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रत्येक माणूस म्हणजे जणू काही मतदार असूनही दुर्लक्षित नागरिक असा संताप अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे। दर निवडणुकीत रस्त्यांचे विकासाचे गोड गोड आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आता मात्र गायब झालेत, अशी भावना स्थानिक जनतेत आहे। प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देऊन अलिबाग पेण मार्गाची डागडुजी व डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत। अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल, हेही आता स्पष्ट होऊ लागले। मुळात हा रस्ता शासनाच्या कुठल्या विभागाकडे आहे हे शासनाला माहित नाही। सर्वच विभाग याबाबत आतापर्यंत टोलवाटोलवी करत आलेत। या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आला होता, पण प्रकल्पाला येणारा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून तो बासनात गुंडाळण्यात आला। चौपदरीकरण दूर राहिले, किमान रस्त्याची डागडुजी तरी करा, अशी आर्जव सामान्य प्रवासी करीत आहेत। रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा पार करताना वाहन चालकांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय। सामान्य जनतेची मानसिक स्थिती बदलून त्याच्याकडून काहीतरी अघटित घडण्याआधी किमान या रस्त्याची डागडुजी होईल, अशी अपेक्षा आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।